विशेष सन्मान या ठिकाणी संजोग खामकर यांचा केला जातोय। त्याचबरोबरीने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमान सचिव, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ज्यांचा संघ आवर्जून लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो तेच, आणि त्याचबरोबरीने लालबाग स्पोर्ट्स क्लबशी देखील त्यांचं नातं असे राजनजी गोतावडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। नामदेवजी शिंदे साहेब यांना विनंती असणार आहे आपण सन्मानित करायचं आहे राजनजी गोतावडेकर सन्मानित करायचं आहे या पुरंदरे बॉईज आयोजित असणाऱ्या विश्व विक्रमादित्य आमदार चषक आणि नायगाव प्रीमियर लीग साठी राजन भाऊ आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने। त्याचबरोबर या ठिकाणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शुभम जाधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। एक चांगले क्रिकेटपटू, चांगले गोलंदाज आणि त्याचबरोबरीने राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शुभम दीपक जाधव या त्यांचा सन्मान केला जातोय। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिल्याबद्दल सन्मानित केलं जात आहे। हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबरीने एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व शुभम जाधव यांचा सन्मान केला जातोय। आदित्य गावडे आपण यायचंय, मी डीजे गावडे देखील म्हणतो, गावडे यांचा एक सन्मान या ठिकाणी केला जातोय। यस, या ठिकाणी सचिन पाटणकर सन्मान करतायत या सगळ्या अतिथींचा, मान्यवरांचा ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय आणि इकडे उपस्थित राहिले। दरम्यान चौका देखील येतोय, मॅचही आपण पाहणार आहोत आणि मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत। आणि आता एक सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे माझा अगदी जवळचा मित्र, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि ज्यांचं नुकतंच एक गाणं रिलीज झालं, श्रीजय 11 लालबाग संघाचे सर्वे सर्वा लालबागचा बायकर मॅन विक्रांत जाधव, दोस्तीच्या दुनियेचा राजा, लालबागचा मास्टर माइंड, लालबागचा बायकर मॅन विक्रांत जाधव, तुम्हा सर्वांचा लाडका सन्मान केला जातोय। लालबागचा मास्टर माइंड त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। दोन सलामीवीर बॅटर विक्रम कांबळे आणि त्याच्या समवेत रुपेश कोंढाळकर म्हणजेच वामन बॅटिंग करत असताना मागील मॅचचा हिरो रुपेश कोंढाळकर वामन। सर्वच मान्यवरांचं शुभ आगमन, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत नायगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मध्ये। आणि आता सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते। तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार आपण पाहतोय। प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 50,000 रुपये व आकर्षकाचा जाता करंडक। आणि आता पहिला ओव्हरचा खेळ, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आता समाप्त झालाय। रन झाले धाव फलकावरती 11 बिनगडी बाद। विक्रम कांबळे टॉस जिंकलाय, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय। कारण पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथा बॉल एकेरी धाव, पाचवा बॉल एकेरी धाव आणि 6व्या बॉलवर देखील एकेरी धाव आता पाहायला मिळाले। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। रन झाले धाव फलकावरती 11। सर्वच अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनदादा खोटावडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत आपण पाहतोय
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शुभमजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे लालबागचा गोट्या म्हणजेच श्रीजा 11चे सर्वेसर्वा विक्रांतजी जाधव या ठिकाणी देखील आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे GW खामकर मसाले यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि तेच GW खामकर मसाले सर्वेसर्वा माननीय श्री संजोगदादा खामकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त. रन झाले धाव फलकावरती 11. आता नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रितेश नाडकर. दुसरं षटक, पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रुपेश कोंडाळकर वामन यांना बॅटिंग करत असताना मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला खेळाडूने. पहिला बॉल सोडून दिलाय, सोडून दिलेला बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. सामना स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली. ही नायगाव प्रीमियर लीग स्पर्धा जिंकणार कोण त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात, कारण ही महत्वाची लढत आहे. ही सेमीफायनल पाहायला मिळते. जो संघ या सामन्यामध्ये जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या थेट फायनल मध्ये दाखल होईल. अशी ही स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग. या विभागाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तेच आधारस्तंभ या स्पर्धेची. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या स्पर्धेचं. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. दादर मध्ये आपण आहोत, नायगाव मध्ये आपण आहोत आणि नायगावच्या पुरंदरे मैदानात आपण पाहतोय हा क्रिकेटचा महासंग्राम. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल हलक्यात आणि ढकललाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि आणखीन एक धाव आता पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता मात्र 14 या आकड्यावर. आमच्या समवेत गुणलेखक म्हणून या मॅच मध्ये सिद्धे राक्षे देखील जुळलेत. आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रितेश नाडकर षटक क्रमांक 2 हाताळत असताना महत्वाची लढत आहे आणि या महत्वाच्या लढतीमध्ये कर्णधाराने विश्वास दाखवलाय प्रितेश नाडकरवर आणि तोच हे षटक हाताळत असताना पाहायला मिळतो. आता लो फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. हा आलाय NPL चौकार. सर तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का? यस. पर्यंत हा नो बॉल आहे आणि हा नो बॉल पंच मात्र घोषित करतायत आणि सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळतील या मॅच मध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि आता नो बॉलवर आलाय चौकार. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. रन झाले धाव फलकावरती आता 19 ऑन बोर्ड. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. गेले 2 दिवस याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळाला. नो बॉलवर आलाय चौकार रुपेश कोंडाळकर यांच्या बॅट मधून आणि आता रन झाले धाव फलकावरती 19 ऑन बोर्ड. चांगली मॅच रंगेल. मैदानातील माळी मामा, शंकरदादा बुवा, आपण कुठे असाल तर त्वरितच आपण सचिनजी पाटणकर यांच्याशी संपर्क साधा. प्रितेश नाडकर, पुढचा बॉल फ्री हिट बॉल बरोबर हाताळलाय. नक्कीच हा बॉल असं वाटलं की पायावर जाऊन आदळलाय आणि आता धाव पूर्ण केली आहे. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? स्वतःवरती आपण पाहिलं तर आता थोडासा नाराज असताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 20-20. विक्रम कांबळे, कित्येक विक्रम याच्या नावावर आहेत. हाच विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आज बॅटिंग करावी लागेल. कर्णधार
उलट्या बॅटने फटका खेळलाय. आत्ता पंचांनी उजवा हात बरोबर बाहेर काढलाय. नो बॉल पंच घोषित करतायत. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दन 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 दणदणीत चौकार. बरोबर बॉल पीक केलाय. उलट्या बॅटने फटका खेळलाय विक्रम कांबळेने. उलटी बॅट आणि उलट्याच बॅटने बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार म्हणजे 5 धावांचा बोनस आलाय. रन झाले धावफलकावरती आता 25 ऑन बोर्ड. नो बॉल. यस, येस 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर प्लेयर उभा होता. हे पंचांनी पाहिलं आणि बरोबर पंचांनी योग्य डिसिजन दिलाय. जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करत असतो, कुठे उभे असतो ते देखील पाहणं गरजेचं, अथवा आपणास असं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बरोबर पंचांनी पाहिलं त्या ठिकाणी, कारण ऑनफिल्ड अंपायर आपण पाहतोय विद्युत नाकवा आणि त्यांच्या समवेत नितीन काळसेकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्त्रबुद्धे असे 3 मॅच ऑफिशियल्स. पंचांची करडी नजर प्रत्येक खेळाडूवरती पाहायला मिळते. 2 पंच आपण पाहतोय आणि मैदानामध्ये 2 संघांचा सामना चालू आहे. म्हणजेच मैदानामध्ये 22 खेळाडू पाहायला मिळतील. या 22 खेळाडूंवरती 2 पंचांची नजर आहे. करडी नजर पाहायला मिळते. उलट्या बॅटने फटका. 5 धावांचा बोनस. रन झालेत 25. क्रिकेटचा महासंग्राम. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिली उपांत्य फेरी. 3 सामने खेळवायचे. आयोजन समितीचा निर्णय येतोय आणि फायनलचा सामना देखील 6-6 षटकांचाच खेळवला जाईल. म्हणून विनंती असेल सर्व संघांना, जे सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाले त्या सर्व संघांना, यस तुमची पण जबाबदारी. आयोजन समितीचा निर्णय आलाय, तुम्ही देखील नोंद घ्या. फायनलचा सामना जर 6-6 षटकांचा खेळवायचा असेल तर पहिले 2 सेमीफायनल आहेत ते मात्र बरोबर योग्य वेळेत संपवणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. खूप सारी मेहनत आयोजन समिती म्हटलं तर आपण पाहिलं तर सचिनजी पाटणकर, सुबोधजी सावंत, त्याचप्रमाणे प्रसादजी लाड, त्याचप्रमाणे विराजी पडवळ, खूप सारी नावं आपल्याला पाहायला मिळतात. आयोजन समिती राजेजी काळे आहेत, त्याचप्रमाणे नामदेवजी शिंदे. खूप सारी मेहनत या संपूर्ण आयोजन समितीने घेतली आणि म्हणूनच की काय ही यशस्वीरित्या संपन्न होत आहे. 4थं पर्व या स्पर्धेचं नायगाव प्रीमियर लीग. आता फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल गुडघ्यावर बसला. बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. आरपार आलाय. NPL षटकार. चांगला स्ट्रोक, बरोबर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी गुडघ्यावर बसला, एका पायावर बसून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. सिक्सर. आलाय बॅटरच्या बॅट मधून. हो, यावेळेला हलक्या हाताने ढकलले, स्टिअर केले. बॅकवर्ड पॉइंट मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. आता 32 ऑन बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ. 32 यावेळेला आधीच तयार होता. बॉलला ओळखलंय आणि बॉलला पाठवलं देखील. खूप लांब षटकार. रुपेश कोंडाळकर समोर षटकार ठोकलाय आणि समोर फटका खेळणं थोडंसं कठीण काम, पण या खेळाडूकडे अगदी क्षमता आहे आणि ते काम सोपं करून दाखवलंय. रुपेश कोंडाळकर. वामन यांनी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर तयार होता, बरोबर बॉल पिक केला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय हा षटकार. सिक्सर. 2 षटकांचा खेळ आता समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती आता 38.
आणि रुपेश कोंडाळकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. जर या मॅच मध्ये 50 धावा हाफ सेंचुरी पूर्ण केली तर अजित मोहिते यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार रुपेश कोंडाळकर यांना दिला जाईल. आणि आयोजन समितीकडून देखील 1,000 रुपयाचा पुरस्कार आहे हाफ सेंचुरीसाठी. तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार हाफ सेंचुरी अर्धशतक झळकावलं या मॅच मध्ये तर रुपेश कोंडाळकर वामन यांना दिला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा खेळाडू एकच आहे, तो म्हणजे गणेश भोसले. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने ठोकली हाफ सेंचुरी. नेक्स्ट बॉल. आता नवीन गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय दिनेश हडकर. कर्णधार आहे स्वतः या संघाचा OV11. हो पहिला बॉल आगळा वेगळा फटका. या फटक्याला नावच नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय विक्रम कांबळे उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर योग्य चेंडू हाताळला होता. योग्य बाजूला हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र हा बॉल आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करत असताना दिनेश हडकरला आपण पाहतोय. रन झाले धावफलकावरती 38, 38 ऑन बोर्ड. पुढचा बॉल शफल आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आर पार बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. शिट्यांची बरसाट टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. कारण आता मैदानाच्या आतमध्ये विक्रम नावाचं वादळ आणि रुपेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीवीर फलंदाज असं वाटतंय की डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. कारण दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये कामगिरी चांगली केली होती. रुपेश कोंडाळकरने या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. त्याला साथ देतोय विक्रम कांबळे आणि आता धावा झाल्या धावफलकावरती 42, 42 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचा खेळ OV11 तेवढाच ताकदीचा संघ आहे. पहिली स्पर्धा म्हणजेच पहिलं पर्व या संघाने जिंकलं. दुसरं पर्व याच संघाने जिंकलं होतं तो संघ OV11. यावेळेला चांगला बॉल. बरोबर बॉलला वळण दिलंय. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धावफलकावरती आता 43 या आकड्यावर 43. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. रंगतदार वसीमध्ये आहे ही स्पर्धा. पहिली सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये आणि सर्वच मान्यवरांचं आगमन आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. रुपेश कोंडाळकर स्ट्रायकिंग एंडला वामन. ताकदीचा वापर. क्लास दर्जा आहे या खेळाडूकडे. पहा आत्ता उडवलाय समोर. फिल्डर जज करतोय. लॉंग ऑन मधून कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये संजय नायडू आणि त्याने झेल पकडला आणि विकेट आली आहे. फलंदाज रुपेश कोंडाळकर आउट. सचिन शेडगे बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला रुपेश कोंडाळकर यांनी. वामन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 10 बॉल मध्ये 22 धावा बनवल्यात या मॅच मध्ये. रुपेश कोंडाळकर चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. रुपेश कोंडाळकर आणि विक्रम कांबळे यांनी आणि आता रुपेश कोंडाळकर माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन शेडगे. रन झाले धावफलकावरती 43, 43. एका बाजूला स्पंदन किंग्स दुसऱ्या बाजूला OV11. सचिनजी भाताडे यांचा संघ एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर महेशजी कुडपे यांचा संघ OV11 संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि ही पहिली सेमीफायनल खेळत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन शेडगे नवीन फलंदाज. चांगला बॉल वळवला होता आणि आता दिशा चुकली. बॉलला पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय फलंदाज सचिन शेडगे यांच्या बॅटमधून. आल्याला पहिलाच बॉल खेळत असताना त्यांच्याच बॅटमधून हा आलाय चौकार. रन झाले धावफलकावरती आता 47, 47.
चांगली सुरुवात, फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा आहे. ज्याप्रमाणे मुलाखती दरम्यान सांगितलं विक्रम कांबळेने 60 ते 70 धावा आम्ही बनवणार पहिल्या डावामध्ये. पहिली बॅटिंग घेत असताना पाहायला मिळतोय हा संघ. टॉस जिंकलाय टीम स्पंदन किंग्स या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय संघ. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट देखील गोड करायचं आहे. म्हणूनच की काय आता मधल्या फळीचा फलंदाज सचिन शेडगे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. रन झालेत 47. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. दिनेश गोलंदाजीसाठी शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल, फिल्डर बरोबर पॉइंट मध्ये उभा होता, झेल त्याने पकडलाय आणि आता शेवटच्या बॉलवर विकेट. फलंदाज सचिन शेडगे आउट. चौकार आल्यानंतर विकेट आली आहे, गरजेची विकेट, महत्वाची विकेट होती आणि सचिन शेडगे आता माघारी परतत असताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ, 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती आता 47. मध्ये रंगताना पाहायला मिळते. महत्वाची लढत, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी. आणि आता नवीन फलंदाज सौरभ साठीलकर मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सलामीवीर बॅटर विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. कर्णधार आहे या संघाचा. 18 बॉल मध्ये 47 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल ओव्ही11 संघ. 47 धावा धावफलकावरती झाल्यात. 47 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील महत्वाची लढत. चला वेळेवर लक्ष द्या, विनंती आहे ओव्ही11 संघ. सहा षटकांचा सामना खेळला जातोय आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्रथमेश, बापू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हलक्यात त्यांनी ढकललाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. रन मात्र मिळेल एकच.
ज्यावेळेला पिक केलाय फिल्डर आहे, जज करतोय, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे आणि आता हा झेल निसटलाय जरूर. तोपर्यंत आता एकच धाव पूर्ण केली आहे. फिल्डर होते त्या ठिकाणी डीप विड विकेट मध्ये आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. पुन्हा एकदा शफल झाले, त्याच दिशेने फटका. आता फटका फसलाय. फिल्डर अगदी सोप्पा झेल. आता विकेट आली आहे. फलंदाज आता माघारी परतत असताना पाहायला मिळेल. विक्रम कांबळे आउट आणि आता मॅच ऑन. गणेश भोसले या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला. झेल त्याने पकडला. विकेट आली आहे. विक्रम कांबळे माघारी परतलाय. आता मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सूरज शिंदे नवीन फलंदाज. सूरज शिंदे कानमंत्र दिला जातोय. विक्रम कांबळे सांगतोय, काहीतरी सांगतोय सूरज शिंदेला, कारण त्याला ठाऊक आहे ही महत्वाची लढत आहे. बॅट मधून धावा आल्यात, रन झाले धाव फलकावरती 49. फटका फसला विक्रम कांबळेचा आणि तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज शिंदे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभ साटिलकर आणि त्याच्या समवेत सूरज शिंदे. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. थर्ड बँडला फिल्डर आहे. शॉर्ट फाईन लेग आणि आता लेग्स बॉल. चांगला बॉल हलक्या हाताने ढकललाय. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॉल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धाव संख्या आता जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 50 या आकड्यावर. 50 ऑन बोर्ड. मगाशीच उल्लेख केला होता कमबॅक करणं माहिती आहे टीम OV11 संघाला, कारण पहा या षटकाचा विचार केला तर 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा होत्या धाव फलकावरती 47 आणि आता मॅचचं समीकरण अवघ्या 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि विकेट आली आहे विक्रम कांबळेची. ही विशेष बाब आहे टीम OV11 संघासाठी. सौरभ आणि त्याच्या समवेत सूरज. स्लोअर वन बॉल. पंचांकडे लावून अपील. यस, अपील उचलून धरली आहे. फलंदाज आउट. OUT लेग बिफोर द विकेट. LBW च्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय. बरोबर बॉल हाताळला प्रथमेशने आणि आता मोठी विकेट. एकाच षटकामध्ये 2 फलंदाज माघारी परतले. ऍक्शन रिप्ले मध्ये पण पाहतोय हा बॉल. पाहिलं तर बरोबर टो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला आणि बरोबर आढळलाय पंचांनी. म्हणूनच काय विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. सौरभ साटिलकर माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल पाटील. विशाल पाटील बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळेल. मॅच ऑन झाली आहे, कारण एकाच षटकामध्ये 2 मोठ्या विकेट्स आलेत. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथमेश ठरतोय हिरो या मॅच मध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यानेच हाताळलं. 11 धावा त्याने खर्च केल्या. 4थं षटक तो हाताळतोय आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा आणि 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकवल्यात. विक्रम कांबळेची विकेट आणि आता आली आहे सौरभची विकेट आणि आता नवीन फलंदाज विशाल पाटील. मॅच ऑन. आता लढत मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश यावेळेला आता पंचांकडे लावून अपील. आता अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि आता चार ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 50. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण एकाच षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. 2 मोठ्या विकेट्स पटकवल्यात गोलंदाज प्रथमेशने. आणि आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील पाहायचंय. हे सर्व क्रिकेटचे चाहते आज मात्र पुरंदरे मैदानात सेमीफायनल पाहण्यासाठी काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जुळलेत.
प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या सर्वच दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मध्ये नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल दिनेश हडकर, कर्णधार. या संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन, लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाला घेऊन सेमी फायनल त्याने गाठली आतापर्यंत. मागील षटकाचा विचार केला तर अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स पटकावल्या होत्या मागील षटकामध्ये त्याच गोलंदाजाने. तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल दिनेश हडकर. दिनेश हडकर उलट्या बॅटने फटका, उलटा फटका, बॉलला पाठवल्या सीमारेषच्या पलीकडे आणि हा आलाय चौकार. सूरज शिंदेच्या बॅटमधून हा चौकार, गरजेचा चौकार येताना पाहायला मिळाला. उलट्या बॅटने फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बरोबर बॉल पिक केला, बरोबर उलटी बॅट हातामध्ये आणि त्याच बॅटने हा आलाय चौकार. सूरजच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. दिनेश हडकर षटक क्रमांक 5 हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या 5व्या षटकातील. दिनेश हडकरचं हे महत्वपूर्ण षटक. यावेळेला उलटा बॉल, बरोबर बॉल हाताळलाय. पडल्यानंतर थोडस वळण घेतलं बॉलने, गेलाय बॉल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. दिनेश हडकर यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळत असताना चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय, कारण पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल आता निर्धाव आलाय. पुन्हा एकदा आता हलका बॉल हाताळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन, त्याला पिक केलंय, त्याला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलाय हा सिक्सर. तो पाहत राहिला फिल्डर, बॉल नक्की कुठे गेला. बॉल गेला मैदानाच्या बाहेर. हा आलाय षटकार आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 60 ऑन बोर्ड. 60 धावा धाव फलकावरती. $60 ऑन बोर्ड. एक चौकार, डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर षटकार. आता 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलेत गोलंदाजाने दिनेश हडकर. विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025, नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या स्पर्धेचा आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम. चौथं पर्व नक्की जिंकणार कोण ते पाहावं लागेल, कारण तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा NPL 2025. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय सूरज शिंदे. चौकार आणि षटकार त्याने ठोकला या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, स्लोअर वन बॉल होता. यावेळेला चांगला बॉल, उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. म्हणजेच आणखीन एक चेंडू आता निर्धावाला. म्हणजेच पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल निर्धावाला, तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि आता चौथा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक षटक क्रमांक 5 मधील. हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. दिनेशच्या माध्यमातून हाताळला गेलेला आणखीन एक चेंडू. आता आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. श्रीशा स्ट्रायकर्स विरुद्ध जिजा BJTI बॉयज सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. दुसरा उपांत्य फेरीचा सामना.
पुढचा बॉल बरोबर पिक केलाय. आता हा बॉल निघून गेलाय 2 फिल्डरच्या कॅप मधून. सीमारेषच्या पलीकडे 1 बाउन्स आलाय. आणखी एक दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार चौकार. चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. आता धावा झाल्या धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 65 65 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आता 65 झालाय. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? विक्रमने सांगितले 6 बॉल मध्ये आणखीन 10 ते 15 धावा येऊ दे, बरोबर स्कोअर होईल. असाच कानमंत्र तो देताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील पाहायचंय. रन झाले धावफलकावरती 65. शेवटचे 6 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. भावेश हडकर नवीन गोलंदाज. हे 6 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर सूरज शिंदे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पाटील. पहिला बॉल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिला बॉल उडवलाय. फिल्डर लॉंग ऑफला जज करतोय. अगदी सोपा झेल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. फलंदाज आउट. माघारी परतलाय सूरज शिंदे. ज्या फलंदाजाने बॅटिंग केली होती तो माघारी परतलाय. 12 धावांवरती माघारी परतत असताना पाहायला मिळतोय सूरज शिंदे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना शिवराय यादव मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज, मधल्या फळीचा फलंदाज आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावा झाल्यात म्हणाव्यात एवढ्या धावा झाल्यात. 65 धावा धावफलकावरती. 65. आणि आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक. कार्यसम्राट आमदार, आधारस्तंभ माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब आणि साहेबांचीच संकल्पना, साहेबांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज शिवराय यादव. शिवराय यादव नवीन फलंदाज आपण पाहतोय. ऑन साइडला फटका खेळलाय. फटका प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. तोपर्यंत 2 धावा आता धावून पूर्ण केल्यात. धावा येणे गरजेचे या मॅच मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 67. 67 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल. फटका खेळलाय. फिल्डर आहेत. 1 धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल.
आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 68 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, शेवटचं षटक, शेवटचे 3 बॉल शिल्लक. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय भावेश. उलट्या बॅटने फटका खेळलाय, गॅप शोधून काढलाय, जागा बनवली आणि जागा बनवत असताना बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका आलाय, चौकार आलाय, गरज होती चौकाराची आणि तोच चौकार आता येत असताना पाहायला मिळतोय. विशाल पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. डावखुरा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज आता मात्र उलट्या बॅटने फटका खेळत असताना पाहायला मिळालाय विशाल पाटील आणि त्याच्याच बॅटमधून हा आलाय चौकार. रन झाले धावफलकावरती आता 72, 72 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेवर आता समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर मात्र आता एक धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 73, 73 धावा धावफलकावरती झाल्यात. 73 ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, 1 टू गो. हा शेवटचा बॉल, प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि म्हणूनच की का आता फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले शॉर्ट कव्हर मधून आणि तोपर्यंत आता दुसरी धाव घेत असताना विकेट आली आहे म्हणजेच एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 6 चा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाचा खेळ पहिल्या सेमीफायनल मधील समाप्त. रन झाले धावफलकावरती 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर 74 म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 75 धावांची गरज असणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. दुसरी सेमीफायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलचा आता टॉस केला जातोय. चला टॉस साठी या. दुसरी सेमीफायनल आणि राजेजी काळे आपण देखील या टॉस घेऊन. दुसरी सेमीफायनल टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. टीम जिजा विजेटी बॉईज आणि श्रीशा स्ट्रायकर्स. सामन्याचा टॉस केला जाईल. श्रीजा 11चे सर्वे सर्वा विक्रांतजी जाधव यांचं देखील लागवड आणि शुभ असते या सामन्यात. जिजा विजेटी आहे बॉईज. जिजा विजेटी आहे बॉईज. कर्णधार आपण या. लालबागचा मास्टर माइंड, लालबागचा मास्टर माइंड, लालबागचा गोट्या विक्रांत जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस.
लालबागचा मास्टर माइंड, लालबागचा गोट्या विक्रांत जाधव यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस. दुसरी सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्याचा आता टॉस केला जातोय. विक्रांतजी जाधव आमच्या समवेत, एका बाजूला विराजी पडवळ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जिजा VJTI बॉयज. कर्णधार या. विजयजी फडतरे आमच्या समवेत आहेत आणि विराज पडवळ आहेत. लालबागचा मास्टर माइंड, कर्णधार, बायकर मॅन विक्रांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस. NPL 2025 सेव पुरंदरे. विक्रांतने देखील तेच सांगितलं होतं, सेव पुरंदरे म्हणजे टॉस जिंकलाय जिजा VJTI बॉयज या संघाने. सेकंड सेमीफायनल तुम्ही मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळत आहे. काय रणनीती आखली या मॅच बद्दल? या मॅचमध्ये आम्ही बॉलिंग करतोय, आवाज येतो, तर बॉलिंग करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि या सामन्यात रणनीती आहे का? ही सेमी फायनल आहे, हा तो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणार. सकाळी तुम्ही उल्लेख केला की आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही सेमीफायनल देखील गाठली आहे. आता सेमीफायनल जिंकून फायनल गाठायची आहे. सर रणनीती आमची सेमच राहील, त्याच्यामध्ये काही आम्ही चेंजेस केलेले नाही आहे सध्या. एका प्लेअरमध्ये आम्ही चेंजेस करू, पण बाकी ज्याप्रमाणे आम्ही 100% द्यायचा प्रयत्न केला आहे तो कंटिन्यू करू. तुमचे जे चाहते आहेत ते घाटकोपरवरून तुम्ही काही उल्लेख लाईव्ह बघ तुमची मॅच ते का कंटिन्यू चालू आहे, दिवसभर चालू आहे. ते मला फोन पण येतात बऱ्याच लोकांचे की खूप सुंदरशी टुर्नामेंट चालू आहे इकडे, आणि आयोजक जे आहेत आपले सचिन आहेत, ते साहेब आहेत, ज्याप्रमाणे ते लोक सगळं करतायत तर खूप सुंदर असं नियोजन आहे. आणि लाईव्ह जर लोक बघत असतात तर त्याप्रमाणे जे ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तर त्यांचं पण खूप सुंदर प्रमाणे लाईव्ह चालू आहे. धन्यवाद. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर विराज, समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. 6 षटकांचा सामना आहे, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. आम्ही नक्कीच 60+ रन्स करू आणि डिफेंड करू. या सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आता टॉस झालाय दुसऱ्या सेमीफायनलचा. जिजा VJTI बॉयज या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. पहिल्या सेमीफायनलचा आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती करेन मुंबई भूषण, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, चंद्रकांत शेट्टी सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. नमस्कार. OV11 विरुद्ध स्पंदन 11 ही सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. विजयासाठी 75 धावांचं लक्ष्य आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मी. आपण पाहत आहोत पुरंदरे बॉईज आयोजित विश्व विक्रमादित्य आमदार चषक नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा. या स्पर्धेतील एक महत्त्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. दिनेश हडकर आणि गणेश भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन यस विक्रम यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. विक्रम कांबळे. प्रेक्षकांनी आता चांगलीच गर्दी केली आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 6 ओव्हरमध्ये 75 करायचे आहेत. पाहूया काय होईल.
पहिल्या डावात देखील तेवढं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचा पतन. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर आली आहे. गणेश भोसले माघारी परतावं लागतंय. पहिल्याच बॉलला विकेट येताना पाहायला मिळते. गोलंदाज विक्रम कांबळे काय हँडसम विकेट घेतली आहे. रुपेश कोंडाळकर यांनी पहिल्या डावात खूप चांगली कामगिरी केली. वामन यांनी आणि इकडे पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 75चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु विकेट आलेली आहे. या स्पर्धेत एकमेव अर्धशतक पाहायला मिळालं गणेश भोसले यांच्या नावावर, पण या मॅच मध्ये त्यांना लवकर माघारी परतावं लागतंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. हा, ही मॅच संपल्यानंतर लकी ड्रॉ असेल याची नोंद घ्यायची आहे. यस यस, निळं कुपन ज्यांच्याकडे त्यांना बक्षीस मिळणार आहे. सुरुवात चांगली नाही झाली आहे, परंतु शेवट चांगला होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील. प्रितेश नाडकर बॅटिंगसाठी दाखल झालेत. दबाव आहे थोडा, कारण विकेट आली आहे, परंतु पॉवर प्लेचा फायदा देखील घ्यायचा आहे. विक्रमचा हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ, आणि इकडे झेल सुटला आणि तो सुद्धा एक सोपा झेल होता. पाहूया आता या सोप्या झेला सुटला जो, त्याचे पडसाद किती पडतात येणाऱ्या कालावधीमध्ये. रन देखील आली आहे. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला फटका, चुकीला माफी नाहीये आणि आता मात्र येतोय चौकार. धाव संख्येला सुरुवात चांगल्यापैकी झाली आहे. बॉल सीमारेषा पार 4. अशाच प्रकारच्या धावा कराव्या लागणार आहेत. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक कॅच सुटली, त्यानंतर चौकार. मॅच सुरू झाली आहे. 75चं लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. त्यांना थांबवणं देखील प्रयत्न करावे लागतील. अजूनही 70 पाहिजेत. दिनेश हडकर यांच्या बॅटमधून आलेला फटका. हडकर आणि नाडकर एका मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर. यावेळेला मात्र मिड ऑन. पहिला बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून, आता मिड ऑनच्या डोक्यावरून. रिझल्ट तोच आहे, 4 वाला चौकार. आणि या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या 9 वर जाते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न विक्रम कांबळे यांच्यावर हल्ला चढवलाय. ओ हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, परंतु बॉलने गुंगारा दिला. डॉट बॉल. 9 धावा धाव फलकावर आहेत. रुपेश कोंडाळकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. वामन एक लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव. SP लोन दादर म्हणा किंवा विविध संघांचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलंय, असे कित्येक खेळाडू. आज अजित मोहिते यांना देखील आपण पाहिलं. या परिसरातील दर्जेदार खेळाडू. नवे तर एक परंपरा आहे मोठ्या खेळाडूंच्या या परिसराला. यावेळेला स्क्वेअर लेग, स्पाइन लेगची दिशा. रिझल्ट तोच, 4 वाला चौकार. वाह, जी सुरुवात पाहिजे होती ना ती सुरुवात झाली आहे. 13 धावा धाव फलकावर पहिली ओव्हर संपल्यानंतर. अभिषेक पाटील कुठे असेल तर संपर्क साधायचा आहे. एक ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर इकडे 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत.
दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी चला घाई करायची आहे. चला घाई करा थोडीशी. या वेळेला बॉल पाठीमागे येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 14 वर जाते. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न सुरू आहेत. यावेळेला थोडेसे शफल झाले होते परंतु बॉल वळला देखील आणि यश गोलंदाजी करतायत. सुरुवात जर पाहिलं तर त्यांच्याकडून चांगली झाली आहे. पाहूया. बिग हिट टोलावलाय बॉल. काय पुल केलाय जबरदस्त. सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय बॉल. जबरदस्त प्रहार केलाय दिनेश हडकर यांच्या बॅटमधून सिक्सर. एक राईट मारला की डायरेक्ट ग्राउंड ला ते आर्मी कॅन्टीन एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 20 आली आहे. सामना चांगला होणार आहे. सेमी फायनल आहे. फायनल मध्ये जाण्याची लढत आहे. ओव्ही 11 विरुद्ध स्पंदन. यावेळेला कोलवटप्प्याचा बॉल बॉल पाठीमागे जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय तिकडे आणि आणखी बॉल इकडे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली आहे. दिनेश हडकर बॅटिंग साठी जबरदस्त. दीपाड देहे स्टिक मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय खरा परंतु अडवला देखील जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. विजयासाठी 75 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या सध्या झालेली ती 21 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. यावेळेला थोडेसे सफल झाले. बॉलला फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. वाह आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. प्रीतम नाडकर या ठिकाणी होते. त्यांच्याही बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. अपेक्षित जी सुरुवात पाहिजे होती ती झाली आहे आणि धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 झाली आहे. 4 ओव्हर बाकी आहेत. 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 2 ओव्हरमध्ये 25 झालेले आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 50 पाहिजेत. म्हणजे जी सरासरी पाहिजे ती गाठलेली आहे आणि ती सरासरी पुढेही पाहिजे.
चला अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. चला मॅच सुरू करा. बराचसा वेळ विलंब होतोय. दिनेश बॅटिंग साठी. हॅलो. मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. आवाक्यात बॉल आला आणि त्याला मात्र लांब लचक मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलंय. दिनेश हडकर या नावाची चर्चा आहे सध्या. 31 धावा धाव फलकावर होत आहेत. तरचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरमध्ये 50 पाहिजे होते आणि पहिल्याच बॉलवर 6 आलाय. म्हणजे आता 44 पाहिजेत. 23 बॉलमध्ये 44. विक्रम बॉलिंग साठी पुन्हा एकदा आलेत, परंतु समोर जर पाहिलं तर एक असे खेळाडू आहे दोन धावा तिकडे येतील. एक संधी होती परंतु संधीचं सोनं नाही झालंय. दिनेश हडकर मोठमोठे स्ट्रोक सातत्याने खेळतायत. 33 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 75चा पाठलाग करायचा आहे, परंतु काय बॅटिंग करतायत दिनेश हडकर. यावेळेला थोडासा खाली राहिला बॉल होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय, परंतु फिल्डर अतिशय वेगात येत आहेत. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 34 धावा. 75चा पाठलाग करायचा असताना मात्र 34 धावा धाव फलकावर आहे. तिसरी ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. पुरंदरे बॉईज आयोजित विश्व विक्रमादित्य आमदार चषक नायगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. चांगला बॉल शफल झाल्यानंतर ज्या ठिकाणी चेंडू टाकायला पाहिजे त्या ठिकाणी टाकलाय. एक धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 35 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. नायगाव प्रीमियर लीगचं आयोजन आणि आयोजकांचा मी आभारी आहे. याही वर्षी मला संधी तुम्ही लोकांनी दिलीत. यावेळेला स्क्वेअर लेगला फाईन लेगला अतिशय वेगवान फटका जाताना पाहायला मिळतो. अडवण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 36 धावा. म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. जी रिक्वायर आहे त्याच दिशेने मात्र वाटचाल सुद्धा सुरू आहे आणि एक विकेट माघारी परतली जरूर पहिल्या बॉलवर, परंतु त्यानंतर कमबॅक केलं दिनेश आणि प्रितेश यांनी. नाडकर आणि हडकर जास्त शफल झाले. बॉलला कट केलंय, बाहेर खेचला बॅटरला. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. ओव्हर संपल्या 3. धावसंख्या झाली आहे 36 आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरला 36 झाले, 3 ओव्हरला 39 पाहिजेत.
दिनेश हडकर एका बाजूला लांबचे षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 75चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 33. काय माहिती तुझं ओव्हर झालं की 2 मिनिटं पुढे हे 3 ओव्हरचे 6 मिनिटं झाले. एक विकेट गेला 2 मिनिटं 2 मिनिटं ते 4 मिनिटं झाले. 12 मिनिटं ते तुझं माहिती आहे. यांचे 3 ओव्हर किती मध्ये झालेत माहिती का? आता बघ 4 वाजले 47 43 17 मधनं 8 मिनिटं कमी कर. 10 मिनिटाच्या आसपास यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर फिरलेला बॉल यश गोलंदाजीसाठी आले आणि आता त्यांना कमबॅक करण्यात यश मिळाले. एका बाजूला धडाकेबाज दिनेश हडकर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलला चांगले फिरवतायत. मात्र यश 16 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 33 आहे. बरोबर ना? 16 बॉल 33. पुन्हा एकदा बिग हिट समोर खेळलाय, परंतु यावेळेला टायमिंग रेंज सुद्धा चुकीचा सिलेक्ट केला आणि इकडे फिल्डर सुद्धा चुकलाय. कॅच सुटली आहे, कुणाची सोडली आहे. आता मात्र कौतुकाचा वर्षाव होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. अजून 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि 15 बॉल 32 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रितेश नाडकर आणि दिनेश हडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यश कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कालही एक अय्यूबचा झेल सुटला. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय. गॅप मध्ये बॉल जाईल का? बराच लांबवरून फिल्डर आले त्या ठिकाणी. रुपेश कोंडाळकर होते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते 45 वर, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉल 30 मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉल 30 धावा. यश प्रितेश नाडकर आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला फटका तर चांगला खेळ आहे. 2 खेळाडू येत आहेत, प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली गेली की दुसरीचा कॉल दिला, परंतु थांबवलाय. एकदाच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे. आज अशाच मॅच होत आहेत, अगदी कट टू कट. यावेळेला ऑप्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल तोही खेळण्याचा प्रयत्न झालाय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल आणि मॅच गेली आहे. आणखीन एक मॅच 12 बॉल 28 ची आली आहे. काय नाव टाकलं? गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. शेवटच्या 2 ओव्हर आहेत, म्हणजे आता 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 28 ची आवश्यकता आहे खरी. यस, चला मॅच सुरू करा. नाव काय? मयांक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सगळ्यांच्या नजरा मयांकवर. काही डॉट बॉल मॅच मध्ये
ओव्ही 11 बॅटिंग करते, स्पंदन 11 बॉलिंग करते. पेनल्टी लागू शकते. 17 आणि 7 23 ओव्हरचे 2 1 2 3 4 8 आणि 2 10 27 मधून 10 वजा करणे 17 मिनिट. यावेळेला फटका, पहिल्याच बॉलवर फटका बसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर दूर आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 49 धावांवर. मॅच जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 26. प्रसाद मी निघतोय. अजूनही 11 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय बॅटिंग केली आतापर्यंत दिनेश हडकर. 2 संधी होत्या, 2 कॅचेसही सुटलेले आहेत, परंतु मयांक पुन्हा एकदा. दिनेश हडकर बिग हिट, चुकीला माफी नाही आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. आता 10 चेंडू आणि 20 धावांच्या वर सामना मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 44 वर बॅटिंग करतायत आणि आता जर पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. हा साऊंड ऑपरेटर विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. दहा मध्ये 20. दहा मध्ये 20. कमबॅक गोलंदाजांना आता करावं लागणार आहे. सामना संपलेला नाहीये, कमबॅक करायचंय. मॅच काढली होती वामन. आणखीन एक, याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. षटकार. 9 चेंडू मध्ये 14. आता मॅचला जवळ आणलंय आणि अशा पद्धतीने दिनेश हडकर यांचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. टाळ्यांचा गजर. दिनेश एकदा बॅट उंचावून दाखवा. दिनेश कदाचित मॅच झाल्यावर बॅट उंचवायचे का, परंतु 50 धावसंख्येचा सन्मान करण्यासाठी तरी एकदा बॅट दाखवा. येस. आयोजन समितीकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता. चला मॅच सुरू करा. क्रिकेट आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कमबॅक करावं लागेल. मयांकला ते कमबॅक करायचे आणि समोर पर अर्धशतकासह दिनेश हडकर खेळताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली आहे, धडाकेबाज. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. एक डॉट बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर
14ची आवश्यकता आहे. पाण्याचे 2 बॉटल घ्या. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉट बॉलची. अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू सामना येऊ लागलाय आणि रंगतदार देखील होऊ लागलाय. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. यस, याही वेळेला बॉल सीमारेषा पाहतोय. 6 धावा षटकार आणि मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. यस, चला बॉल दे आलाय. चला मॅच सुरू करा. ओव्ही 11 विजयाच्या दिशेने वाटचाल करते, परंतु तरी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. रुपेश कोंडाळकर हा कॅप्टन नाही आहेत, फायटर आहेत. प्रयत्न मयांकला करायचे आहेत. खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला चांगला फटका या ठिकाणी खेळलाय खरा. 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल त्या ठिकाणी दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 6 रन. सेकंड प्राइस किती आहे? 50 आहे सर. ही मॅच जो जिंकणार कमीत कमी 50, जास्तीत जास्त 1 नाहीतर 75 सुद्धा येऊ शकतात. नाही झाला किंवा दोन्ही संघांना विभागून देखील दिले जाऊ शकतात, कारण लाख मोलाची स्पर्धा म्हणजे स्थानिक स्पर्धांमध्ये 1 लाखाचं बक्षीस ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सचिन पाटणकर, प्रसाद लाड, सगळी आयोजन कमिटी कौतुक करावं लागेल. स्थानिक लेवलला प्रीमियर लीगला 1 लाखाचं बक्षीस महाराष्ट्रात क्वचितच ठिकाणी पाहायला मिळालं असेल आणि ते इकडे. म्हणून तर जे कुठे होत नाही ते नायगावला होतं. लगातार 9 वेळा निवडून जाणाऱ्या आमदाराचा विक्रम सुद्धा इकडे होतोय आणि त्यांच्याच नावाने असणारी स्पर्धा आहे. विक्रम निवडून जाण्याचा आणि विक्रम पारितोषिकाचा सुद्धा. यस, एक विक्रम मैदानात सुद्धा खेळतायत. 6 मध्ये 6. चला मॅच सुरू करा. जाऊ नका, पाहुणे बघितलं फाईन हे मारेल. थांबा इकडे. चला 6 मध्ये 6. मॅच संपलेली नाहीये. रुपेश कोंडाळकर एक जिगरबाज खेळाडू, या अगोदर देखील अशा प्रकारच्या मॅचेस त्यांनी काढल्यात, जिंकून दिल्यात. लीलावती हॉस्पिटल साठी देखील क्रिकेट खेळतात. अंडरआर्म, ओव्हरआर्म, लेदर बॉल तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मधील मातब्बर खेळाडू रुपेश कोंडाळकर. वामन गेल्या वर्षी देखील चांगली खेळी केली होती त्यांनी, परंतु पाहूयात आता काय होईल. चला मॅच सुरू करा. यस, 6 मध्ये 6. पहिलाच बॉल आणि प्रयत्न मात्र होता बॉल अडवण्याचा. या ठिकाणी 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे आणि अजूनही 5 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. संधी निर्माण केली होती, थोडंसं पुढे गेले असते तर कॅच होऊ शकले असते. रुपेश म्हणतायत मी मॅच नाही सोडणार आणि दिनेश हडकर म्हणतायत मी सुद्धा जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. 2 दिग्गजांची लढाई आहे. 5 मध्ये 5. नाही गेट वर लागू शकते ना फाईन.
किती मिनिटात जाईल ती? अखो टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार केलाय खरा आणि यस, हा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी अगदी विजयाच्या उंबरठ्यावर ही टीम पाहायला मिळते. केवळ एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॉल शोधून आणायला जावं लागेल, तोपर्यंत दुसरा द्या. नवीन दे भावा एक बॉल नाही आहे. 4 बॉल मध्ये 1. चला मॅच सुरू करा. एका धावेची आवश्यकता. एकत्र नाव आहे. चला 0 किल चिकन डिनर. त्याला टॉस आता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि यस, फायनलला जाणारी टीम OV11. काय खेळले त्या ठिकाणी दिनेश अडकर. आपल्या टीमला अंतिम फेरीमध्ये अर्धशतक लक्षात राहील असंच पाहायला मिळालं. जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. आणि OV11 या वर्षीच्या पुरंदरे बॉईज आयोजित असणाऱ्या विश्व विक्रमादित्य आमदार चषक नायगाव प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय. अभिनंदन. धन्यवाद. त्याचबरोबरीने पुढे सुप्रीमो साठी निघायचं असल्या कारणाने मी आयोजन कमिटीची थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल आणि प्रसाद लाड, सचिन पाटणकर, माझे सगळे मित्र यांचा मनापासून आभारी असेल. मला याही वर्षी तुम्ही संधी दिलीत या स्पर्धेचा घटक बनण्याची, त्याबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेला सगळ्या आयोजन कमिटीला, सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब. चला ठीक आहे, बघा मला पण जमतं का थोडं. हॅलो, या ठिकाणी चंदू सर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार. तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी राजेश काळे यांना विनंती करतो की आपण चंदू सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.